मराठवाड्यामध्ये अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका, 12हून अधिक जणांचा मृत्यू। परभणी, हिंगोली, नांदेडमधील 5,08,068 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 169 जनावरं दगावली। राज्यभरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, 35 आगारांमध्ये चक्का जाम। कोकणातल्या सेवेवरही परिणाम, मुंबई आणि नागपुरात कर्मचाऱ्यांचं आंदोलन। एसटी आंदोलनाची सरकारकडून दखल, उद्योगमंत्र्यांकडून आज एसटी कर्मचारी संघटनांना चर्चेचं निमंत्रण, तर कामगार संघटनांच्या मागण्यांबाबत उद्या मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक। मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यास लगेचच एसटी सुरू करू, कृती संघ समितीच्या संदीप शिंदेंचा दावा, तर संपकरी कष्ट न करणारे रिटायर्ड हर्ट असल्याचा सदावर्तेंचा आरोप। वस्ताद बदलला नाही तर योग्य नेतृत्व स्वीकारलं, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये समरजित घाडगेंचा दावा। शरद पवार पोहोचले समरजित घाडगेंच्या घरी। मुंबईत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, खासदार संजय राऊतांचा आरोप। शिल्पकार आपटे वर्षावर लपून बसलाय का ते पहा, राऊतांचा टोला। शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेचा थांग पत्ता लागेना, शोधासाठी पोलिसांची 7 पथकं। मुंबईकरांसाठी गुड न्यूज, कोस्टल रोडला सीलिंगशी जोडण्याचा दुसरा टप्पा 15 सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या 15 मिनिटांमध्ये शक्य। आणि अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातल्या बिश्नोई गँगच्या आरोपींना तळोजा जेलमध्ये दाऊद गँगकडनं धोका असल्याचा दावा, सुरक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।